आमरसपुरी खाऊन आलं कारण 45 आले. पुढच्या वेळी श्रीखंडपुरी खाईन अजून 50 आणि त्याच्यानंतर 50. हा जो उत्साह कमी दिसतोय याचं कारण आहे की त्यांची एक बॅच बाकी आहे अजून. त्यांना पण येऊन दे, सगळेजण एकत्र साजरं करू असं वाटतं. खूप गोष्टी आहेत याच्यामध्ये. मी गेले 3 वर्ष या युनियनशी असोसिएट आहे. या युनियनने 3 वर्षामध्ये मी ज्यावेळी प्रसादला पहिल्यांदा या इकडे आले त्यावेळी मला वाटलं फक्त एखाद नेता येतो आणि जातो. पण प्रसादला या इकडे काहीतरी एक उद्दिष्ट घेऊन आले आणि ते उद्दिष्ट हळूहळू वेळ लागतो. हे खरं म्हणजे आपलं आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीचं डॉक्टर सारखं आहे. लगेच आम्ही इंजेक्शन देऊन बरं करत नाही, परंतु जो इलाज होतो तो परमनंट होतो हे मात्र या इकडे दिसलेलं आहे. भालचंद्र साळवी साहेब, माननीय उपाध्यक्ष साहेब, खूप खूप जोरदार पहिल्या टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला. हे आजचं साळवी साहेब हे बघतोय मी गेले 3 वर्ष. सावंत साहेब तुम्हाला बघतोय, तुमच्या आपल्या युनियनला बघतोय. तुम्ही जी एक सातत्य लागतं. कधी कधी तुम्हाला वाटत असेल की हे इंजेक्शन लागल्याने आम्ही बरे झालो नाही, याच्या अगोदर प्रचंड सातत्य होतं. एखादी आपण म्हणतो की किसी चीज को चाहने के लिए पूरी कायनात उसे पाने की कोशिश में लग जाती है. असंच कदाचित झालं असेल की ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता त्याचवेळी अजून 10 हात, अदृश्य हात तुमच्या मागे होते आणि ते अदृश्य हात मागे ठेवण्यासाठी साळवी साहेब खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद याच्यासाठी मानतो की ही माझी सगळी पालघरची लोक आहेत, ही पालघरच्या धर्तीतली लोक आहेत. तुम्ही ही माझी स्थानिक माणसं आहेत आणि या स्थानिक माणसांच्या आईवडिलांचे आशीर्वाद हे तुमच्याशी अत्यंत मोठे राहतील. टाटा खूप मोठी होईलच, लाडसाहेब मोठे होणारच, तुम्हीही मोठे होतील, असा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी लाभो हे सांगण्याचे. थोडं कसं होतं, एक तर स्थानिकांना आमच्या नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तर ते परमनंट होत नाही, पण अशी परमनंट झाल्यानंतर जो आनंद आहे ना, हा मनापासूनच आनंद आहे. म्हणून थोडा तुमचा प्रोटोकॉल तोडला. भालचंद्र साळवी साहेब, आपण पुढच्या बॅचसाठी सुद्धा तेवढंच प्रयत्न करा. आमची अख्खी पालघरची टीम, या प्लॅनची टीम सगळीजण तुमच्या पाठीशी राहील. सावंत साहेब, आपण खूप खूप मेहनत करा. आणि तुम्हाला लग्न सगळ्यांची झालं की बाकी आहेत, जी परमनंट झालं त्यांची बाकी आहेत ना, लगेच हो, लग्नाला मात्र नक्की बोलवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.